आता विरोधकांनी काय त्यांच्याकडे विकासावर बोलण्यासारखं काहीच नाही. त्यांनी आता सुरू केलं हिंदुत्व. आम्ही पण हिंदूच आहोत, आम्ही पण हिंदू, काही वेगळं नाही ना काही. आता त्यांचे कार्यकर्ते म्हणतात की आमदारांनी गटर बांधले, नाले बांधले. आमदार गटर नाले बांधले असतो का मॅडम? खरं सांगा. तो तरी वाढून शकत नाही ना, त्यांनी काम काय केलंय आता. बाळासाहेब पाटील. बाळासाहेब पाटील हो, फिक्स आमदार. काँग्रेसच्या विचारांची लोक आहेत की अजून पण, म्हणून तर बाळासाहेब पाटील एवढी वर्ष नाही. बाळासाहेब पाटील आमचं दुर्दैव. यायला पाहिजे बाळासाहेब. साड्या वाटल्या किंवा काय 4-5 भांडी वाटली म्हणजे काय हे काम नाही झालं आमदारांचं. आणि हे सगळे इथं कराड उत्तर मतदारसंघात वार आहे ना, ते दळीतून भाजप जिल्हाध्यक्ष आहेत ना, त्यांच्या माध्यमातून मनोज गोरपडेंना आमदार करायचं आहे. षटकार नाहीत मारणार, ते घरी बसणार आहेत आता. कारण का त्यांच्याच पक्षाचे लोक त्यांना नाराज झाले. आमचा शिवसेनेचं हिंदुत्व आहे. हृदयात राम आणि हाताला काम. आज उद्योग महाराष्ट्रात गुजरातला झाले. आरक्षणाचा आणि ह्या निवडणुकीचा काही संबंध नाही ताई. हो. आता इथं पण मराठा उमेदवार आहेतच. बदल पाहिजेच की, म्हणजे बदल हा निसर्गाचाच नियम आहे ना. वेगळं काहीतरी आलं तर काहीतरी वरती जर सरकार भाजपचं असेल तर खाली राष्ट्रवादीचा आमदार येऊन काय उपयोग आहे त्याचा? आता सेफका नाही हिंदू. तुम्ही सत्य बसू नका, तुम्ही त्या पात्रतेच नाही. 40 आमदार झाले म्हणलं लॉटरीच की. त्यांचं तसं बहुमत कुठं आहे स्वतःच्या पक्षात? मत विभागले नाही जाणार. नाही विभागले जाणार. आणि आमच्याकडे वारं चांगला आहे. 100% आमदार हा आमच्याकडे इकडे भाजपचाच येणार आहे. रामराम. जत्रा लोकशाहीची चर्चा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची. सध्या आपण आहोत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातल्या पुसेसावळी या गावामध्ये. पुसेसावळी बद्दल सांगायचं झालं तर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पुसेसावळी हे गाव राज्याच्या केंद्रबिंदूवरती आलेलं होतं आणि त्याचं कारण होतं इथे घडलेली दंगल. आता या दंगलीचा किंवा त्या हिंसाचाराचा या गावात अजून पण प्रभाव आहे का, किंवा इथल्या लोकांचं नेमकं म्हणणं काय आहे ते जाणून घेऊयात आपण त्यांच्याच कडून. इकडचेच का? इकडचेच का? इकडूच. अच्छा, काय म्हणताय, काय वार आहे राजकारणाचं? एवढा आपल्याला काय बर, कोण उभं राहिलंय काय माहितीये का? हा, इकडे ती काय बाळासाहेब पाटील, ते मनोज घोरपडे. कोण येईल? हा, कोण यायला पाहिजे? तसं काय आपल्याला आमचं गाव तिकडे पडत. काय म्हणता, काय वार आहे तुमच्या इकडं? इलेक्शन लागलंय. इलेक्शनचं वार आहे ना, बरं आहे. काय कोणाची चर्चा आहे? चर्चा काय, दोघांची चर्चा. तरी दोघांची चर्चा, दोन्ही उमेदवार चांगले आहेत. अच्छा, यंदा काय कौल? यंदा कौल काय आता, जो काय मतदारांच्या मनामध्ये असतो तोच कौल असेल. तुमचा काय कौल? आमचं काय देवाचं काय, मतदारांच्या मनामध्ये जो कौल आहे तोच असणार ना. विकास कामं झाली का? विकास कामं झाली तर. विकास होतोय का? विकास काय, सरकार आहे म्हटल्यानंतर होणारच ना. कोणतंही सरकार जरी असेल तरी ते विकास काम करणारच. आता होतोय का? आता होतोय ना विकास. काय काय झाला विकास तालुक्यात? विकास भरपूर कामं झाले. तर काल अमोल कॉलेजींची सभा झाली, त्यांनी सांगितलं तेव्हा विकास झाला. परवा दिवशी देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा झाली, त्यांनी सुद्धा विकास कामासंदर्भात बऱ्याच गोष्टी सांगितल्या. ते गेल्या वर्षी पुसेसावळीत या गावात जी दंगल झाली होती त्याचा काय परिणाम पडेल असं वाटतंय का? पुसेसावळीमध्ये काय दंगल जी झाली होती हा हा त्याचा काय गैरसमजुतीने झालेली होती किंवा मग काय ज्या गोष्टी असतील त्याच्या संदर्भात ती झालेली, त्याचा काय इम्पॅक्ट पडेल का? आता कशा संदर्भात इम्पॅक्ट पडेल का तो मतदारांच्या हातामध्ये. आपण कसं सांगणार, मी तुमच्या मनामध्ये काय ते कसं सांगेन ना, की तुमच्या मनामध्ये एक्झॅक्ट काय आहे ते. तुम्ही जो निर्णय घ्याल तो तुम्ही निर्णय ठरवणार ना. काय बरं आहे का? काय चाललंय? निवांत बसला? बर, काय कल आहे इकडं? कुणाचा कल आहे? काय माहिती नाही. माहिती नाही. काय वार आहे इकडं? वार आता काय, तुतारी शेवट कोण आहे पर्याय? का हो? बरोबर, त्यांनी पर्याय हे केलाय ना, काय सुधारणा केली त्यांच्याकडे. काय काय सुधारणा झाली? पाणी पुरवठा म्हणा, शेतीसाठी काहीतरी पंपिंग वीज असं दिलेलं आहे. चांगली सुधारणा केली झाली ना व्यवस्थित. काय म्हणता, निवडणुका लागल्यात, काय वार आहे? वार कमळ. कमळ होय. का बरं? कारण उत्तरमध्ये 20 वर्ष झाले एकच आमदार आहे. वरती जर सरकार भाजपचं असेल तर खाली राष्ट्रवादीचा आमदार येऊन काय उपयोग आहे त्याचा? विकास झाला पाहिजे. आणि कारण उत्तर आमचा मागासलेलाच भाग आहे, दुष्काळी भाग आहे, काही पट्ट्यात ऊस पट्टा आहे. तर इथे विकासाची आता गरज आहे. विकास झाला नाही का मागच्या? विकास नाही झालेला. 20 वर्षात नाही काय झालेलं. काय काय नाही झालं? 20 वर्षामध्ये आता 2009 पासून आमचा कराड उत्तरला भाग जोडला गेलाय. खटाव तालुका ज्या प्रमाणात विकास झाला पाहिजे त्या प्रमाणात विकास नाही झाला. बर, काय अपेक्षित आहे तुम्हाला?
अपेक्षित काय गोरगरिबांची कामं झाली पाहिजे वेळच्या वेळी. हम्म. लोक रस्ते आहेत, पाण्याच्या सुविधा आहेत, पाण्याची गरज आहे, शेती पाणी. आमच्याकडे सगळ्यात मोठा प्रश्न आहे शेती पाण्याचा प्रश्न आहे. हा. आमच्याकडे जानेवारी पासून पुढं तलाव विहिरी कोरडे ठणठणीत पडतायत. तो शेती पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे. ज्वलंत विषय आमचा शेती पाण्याचा आहे. गेले काय कुठल्या विद्यमान आमदारांवर किंवा लोक नेत्यावर टीका नाही करायची, पण वर जर ती सत्ता असेल तर खाली त्या प्रमाणात निधी मिळू शकेल. म्हणून वर जर सत्ता शिवसेना भाजपची असेल तर खाली पण आमदार भाजपचाच पाहिजे. वरती सत्ता कुणाची येईल मग? वरती सत्ता 100% भाजप शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचीच येणार. एकनाथ शिंदे साहेबांची. होय. आणि मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे? मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे तो माझ्या हातातला विषय नाही ताई. एक आपलं नाही, मुख्यमंत्री पुन्हा एकदा शिंदे साहेबच झाले पाहिजे. का बरं? देव माणूस आहे तो. देव माणूस आहे. होय. कसा देव माणूस आहेच होता. कसा म्हणजे आता त्यांच्या कामातून दिसतेच. आता लाडक्या बहिणीसारखी योजना आहे, महिलांना एसटीचा प्रवास अर्धा केलाय त्यांनी, चांगल्या सुविधा दिल्यात आणि खरोखर न होणारी कामं त्यांनी केलेली आहेत. ते आरक्षणाचा किती प्रभाव पडेल? आरक्षणाचा प्रभाव नाही काय पडणार. का बरं? आरक्षणाचा आणि ह्या निवडणुकीचा काही संबंध नाही ताई. का हो? आता इथं पण मराठा उमेदवार आहेतच. की. मराठा समाज काय मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान करणार नाही असं होणार नाही ना. आता आमच्याकडे मनोज दादा घोरपडे म्हणून आहेत, मराठा समाजाचे आहेत, त्यांना मतदान करणार ना जनता. आता मत विभागली जाणार का? कसं काय होणार मग? मत विभागली नाही जाणार. नाही विभागली आणि जाणार. आमच्याकडे वारं चांगला आहे. 100% आमदार हा आमच्या वेळे इकडे भाजपचाच येणार आहे. भाजपचाच येणार. 100% भाजपचा येणार. वारं आहे चांगलं. हा. आणि आता मतदारसंघात संपूर्णपणे म्हणजे अगदी नेते मंडळी एका बाजूला आणि जनतेनंच उठाव केलाय. जनतेतनं तुम्ही असं जनरल कोणाला विचारा, तुम्हाला जनता एवढं सांगणार की कमळाला मतदान करणार आहे. ते लोकसभेला सुद्धा महाविकास आघाडीला फार कमी मत मिळाले होते इथून. होय 100%. का पण एवढे का नाराज आहेत लोक? नाही माहिती नाही काम नाराज आहेत. आता काय शेवटी सांगितलं की तुम्हाला की वर समजा केंद्रात भाजप असेल, महाराष्ट्रात भाजप असेल तर खाली पण भाजपच पाहिजे ना. का हो? काहीच नाही. असू दे की रानातली काय बिघडते? काय लावलंय रानात? काय आहे तर कांदा आहे, ते ज्वारी हरभरा आहे का? भाव मिळतोय का कांद्याला? कांद्याला भाव आहे बऱ्यापैकी. बऱ्यापैकी आहे. चांगलं आहे का वाईट आहे? चांगला आहे. चांगला आहे. चांगला आहे. कशामुळे चांगला आहे असं वाटतंय? पिकाला भाव मिळतोय का बाकीच्या? बाकीचे पिकासनी कुठे भाव आहे? सोयाबीनला काय 4 आणि 5 हजार रुपये भाव. परवडतंय का त्याच्यात? ट्रॅक्टरचे पैसे निघत नाहीत. खर्च निघत नाही. मग कसं व्हायचं? कसं व्हायचं आता? हा? कसं व्हायचं? काय वाटतंय यंदा जनता काय निकाल देईल? यांचं काय ती कमळाच आहे वारलंय. कमळाचं वार आहे वय. बर, काय वार आहे तुमच्या इकडं? सध्या तरी मनोज घोरपडे. मनोज घोरपडे. काहून बरं? आतापर्यंत तिरंगी लढत होत होती, आता रेशीलकांनी त्यांना सहकार्य केलंय, त्यामुळे ते एकत्र असल्यामुळे मनोज घोरपड्याचं पारड जड आहे. बदलाचं वार आहे. बाळासाहेब पाटील मागचे 20 वर्ष आमदार होते की? 25 वर्ष. अच्छा, 25 वर्ष. बर, आता षटकार आहे त्यांचा, निवडून आले तर. हा 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 हा. काय बदल का पाहिजे मग? एवढं अनुभवी आमदार असता बदल पाहिजेच की. बदल हा निसर्गाचाच नियम आहे ना. वेगळं काहीतरी आलं तर काहीतरी होईल तरी. आता 25 वर्षात तर काय दिसणं झालंय. काय दिसना म्हणजे? काय खंत आहे बाबा तुमची? खंत म्हणजे काय विकास काम नाही, बाकी संपर्क नाही. येत नाही तो इकडं. येतात की ठराविक त्यांचे जे आहेत बगल बच्चे त्यांच्याकडेच येतात. सामान्य माणसाला इतर लोकांशी कुठं असते संपर्क. त्यांचे जे कारखान्याशी संलग्न कोण पदाधिकारी संचालक त्यांच्याकडेच येतात, त्यांनाच भेटतात. विकास पोहोचलाय का इकडं? नाही काय नाही. उलट भाजपनं धैर्यशील दादांच्या माध्यमातून बऱ्यापैकी विकास झालाय आमच्या इथे. होय. 7 जिल्हाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी बरीच कामं टाकली. अच्छा. सत्ता असल्यामुळे, नाहीतर हे आमदार असून त्यांनी केलं नाही तेवढं ह्यांनी केलेलं आहे. राज्यात सत्ता कोणाची यायला पाहिजे? राज्यात आता हा महायुतीची सत्ता आली पाहिजे. आणि मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हायला पाहिजे. का हो? शिंदे साहेब चांगलं काम करा ना. काय शिंदे साहेब काय, शेवटी आता ते एक लॉटरी लागलेली ना त्यांना, मेजॉरिटीमुळे फडणवीसच पाहिजे. लॉटरी? हो, 40 आमदार झाले म्हणलं लॉटरीच की. त्यांचं तसं बहुमत कुठं आहे स्वतःच्या पक्षाचं? ते तडजोडीतले मुख्यमंत्री. काय वारे?
वारं बाळासाहेब पाटील. बाळासाहेब पाटील हो, फिक्स आमदार इथले. फिक्स आमदार. षटकार मारणार. 100% षटकार मारणार. लोक नाराज आहेत की पण. कोण नाराज आहे? काय लोकं विरोधक म्हणतात? नाराज आहेत. हा? विरोधक नाराज आहेत. विरोधक लोक नाराज नाराज नाहीत. सर्वसामान्य जनतेच्या भावना विचारात घ्याल तुम्ही हम्म. तर तुम्हाला जनता नाराज दिसणार नाही. विरोधक नाराज आहेत. ज्यांच्या पोटात दुखतं का नाही ती नाराज आहेत. कुणाच्या पोटात दुखतंय? विरोधकांची. कोण विरोधक? विरोधक जे काय समोर आहेत ते. लोक थोडी विरोधक आहेत. नाही नाही हे नाही, सर्वसामान्य जनतेच्या भावना घ्या तुम्ही. काय बाबा तुमचं काय म्हणणं आहे सांगा. मनोज घोरपडे बाळासाहेब पाटील कोण यायला पाहिजे? मनोज घोरपडे बाळासाहेब पाटील कोण यायला पाहिजे? यायला पाहिजे बाळासाहेब. हा? कुठल्या गावचं? आम्ही लांब आहे. सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य जनतेच्या भावनांपर्यंत जर तुम्ही पोहोचला ना तर तुम्हाला बाळासाहेब पाटलांचंच नाव येणार. 23 कोटी रुपयाचा निधी आहे आमच्या पुस्तवळी. कामाची यादी सुद्धा मी वाचून दाखवू शकतो तुम्हाला. काही अडचण नाही. काय काय कामं झाली सांगा. ढीक काम आहे, दाखवू वाचून तुम्हाला. माझ्यापाशी वाचून app कशाला आहे. पाहिजे? ढीक झाली तर तोंडी पाठ सांगायला आता पाहिजे. बघा आमच्या चौकातला रस्ता, त्रिमूर्ती चौकातला हा. खाली ग्रामपंचायत पैसे 12 लाख रुपयाचं काम आहे. तिथनं पुढं इथनं वीर कंपनीच्या मधलं बोळ 12 लाख रुपयाचा रस्ता आहे, ते काम आहे. परत पाणी योजना दिली आहे आम्हाला आता 2 कोटी रुपयाची साहेबांनी. त्याचं काम चालू आहे, म्हणजे काम पुर्ततेकडे आले. त्याच्यानंतर 3 अंगणवाड्या दिलेत. त्याच्यानंतर गावातल्या प्रत्येक समाजाला स्वतःच म्हणजे सभा मंडप दिले. अशी भरपूर अशी म्हणजे अजून अनगिनत कामं सांगता येतील इतकी कामं. बदल बिदल काय नाही बदल होत नसतो. फिक्स षटकार. लोक म्हणतात बदल पाहिजे. नाही ते कसं असतं मी तुम्हाला तेच सांगतो. विरोधक बदल पाहिजेच म्हणणार. झाले नाही 20 नाही अजून 20 वर्ष जरी साहेब राहिले की नाही तरी सुद्धा काही अडचण नाही, कारण कामच तेवढं आहे ना. तुमचं काय म्हणणं आहे? बाळासाहेब पाटील. बाळासाहेब पाटील का हो? काय कधी म्हणजे विकासाचा महामेरू आहे तो. विकासाचा महामेरू. कुठलंही काम घेऊन गेला तर जनता माघारी येत नाही. आता विरोधकांनी काय त्यांच्याकडे विकासावर बोलण्यासारखं काहीच नाही. त्यांनी आता सुरू केलं हिंदुत्व. आम्ही पण हिंदूच होतो. आम्ही पण हिंदू, आम्ही काही वेगळं नाही ना काही. तुम्हीच हिंदू आहे का? आणि तुम्हाला आत्ता हिंदुत्व आठवलं? ह्याच्या आधी कुठे गेलं तुमचं हिंदुत्व? आम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहोत. पहिल्यावरून आम्ही हिंदू आहोत आणि पहिल्यावरून हिंदुत्वाचा बाळासाहेबांनी घडलेलं आम्ही शिवसैनिक आहोत आणि त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवून. आज तुम्ही सांगताय बटेंगे तो कटेंगे. अहो बटेंगे तुमची देशात आता 10 वर्ष सत्ता आहे तरी तुम्हाला भीती वाटते. ह्याच्या आधी 70 वर्ष काँग्रेस सत्ता असताना हिंदू सेफच होतं ना. मग आता तुमचा कसं काय सेफ नाही हिंदू? आता सेफ का नाही हिंदू? तुम्ही सत्य बसू नका, तुम्ही त्या पात्रतेच नाही. मध्ये जी दंगल झाली होती त्याचा काही परिणाम होईल का? काही नाही त्याचा काही परिणाम नाही. विरोधक आहेत त्यांना त्यांच्याकडे विकासाचा मुद्दा नाही, काही नाहीये. विकासावर त्यांना बोलण्यासारखं त्यांच्याकडे म्हणजे हेच नाहीये. त्यांना पुढे जाऊ त्यांना एकच आता मते घ्यायची असतील तर हिंदुत्व. पण त्या हिंदुत्वावर चर्चा करावी आम्ही तयार आहे. तुमचं कुठलं हिंदुत्व आणि आमचं कुठलं हिंदुत्व आहे? अच्छा तुमचं कुठलं हिंदुत्व? आमचं शिवसेनेचं हिंदुत्व आहे. हृदयात राम आणि हाताला काम. आज उद्योग महाराष्ट्रातून गुजरातला झालेत. युवकांना नोकऱ्या नाहीत त्याच्याबद्दल बोला. महागाई त्याच्याबद्दल बोला. ते राहिलं बाजूला की बटेंगे तो कटेंगे. यार तुझं काय? आमदार होते की पण कोण? बाळासाहेब पाटील आहेत ना. पुन्हा तेच आमदार होणार 25 वर्ष आहेत ना आमदार. मग विकास झालाय ना. त्यांनी कधी आम्हाला सांगितलं नाही. तुम्ही म्हणताय तरुणांना रोजगार नाहीत. हातात होतं की त्यांच्या? अहो रोजगार नाहीत. रोजगार आहेतच ना चालू. पण जे आता चाललंय ते तुम्ही म्हणला की युवकांना रोजगार नाही. रोजगार गुजरातला चालले त्याच्यासाठी चालले सांगतो. जे आज प्रत्येक रोजगार गुजरातला तालुक्यात रोजगार आहे का पण तरुणांना? तालुक्यात रोजगार आहे का? कारखान्यातला रोजगार आहे. सगळ्यांनाच नोकऱ्या लागतात असं नाही ना. आज युवक शिक्षित आहे, इंजिनियर आहेत, क्वालिफाईड आहेत. त्यांनी कुठे जायचं? मग त्यांनी काय आपले असे धंदे उभे करायचे? हात गाडा एक टाकायचा. काहीतरी पाहिजे ना तुमच्याकडे. हे पाहिजे नाही काहीतरी पुढचं आपली काहीतरी पुढची अपेक्षा पाहिजे ना. युवकांसाठी काय तुम्ही करणार? साड्या वाटल्या किंवा काय 4-5 भांडी वाटली म्हणजे काय हे काम नाही झालं आमदारांचं. राज्यात सत्ता कोणाची यायला पाहिजे? महाविकासाकडे येणार. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हा 100%. कोणाची सत्ता यायला पाहिजे? महाविकासाकडे. आणि मुख्यमंत्री उद्धव साहेब. जयंत पाटील नको? नाही जयंत पाटील झाले तरी काय अडचण नाही, पण उद्धव साहेब व्हावेत ही अपेक्षा आहे. कारण कोरोना काळातलं जे काम आहे असं काम केलं त्यांनी. जात ना धर्म बघितला, काही नाही बघितलं. आज एवढी मुस्लिम बांधव आहेत सगळे उद्धव साहेबांच्या पाठीशी आहेत. का पाठीशी आहेत? त्यांनी कधी जात धर्म बघितला नाही. जरी ते हिंदुत्ववादी असले त्यांनी असं नाही. आणि कुठल्याही हिंदू धर्मात असं सांगितलं नाही तुम्ही दुसऱ्या धर्माचा द्वेष करा म्हणून. हा जो देशासाठी विरोध आहे, देशासाठी तो आपल्या घातक आहे, तो आपला विरोधकच आहे. तो बरोबर. चला पुढे जाऊयात. काय वाटतं दादा? काय वार आहे मतदानाचं? मतदानाचं वार सध्या बाळासाहेब पाटलांच्या बाजूने आहे. बाळासाहेब पाटलांच्या. का बरं? त्यांची विकास कामं भरपूर आहेत. आता पुसवळी गावात त्यांनी 23 कोटीचा निधी दिलेला आहे.
असा रस्ताच नाही की तिथं बाळासाहेब पाटलांनी निधी टाकलेला नाही. त्यामुळं असं व्यक्तिमत्व तर पक्ष बघून आपलं काम नसतं. आपलं काम असतं म्हणजे आपलं वैयक्तिक मत म्हणजे माणूस चारित्र्य संपन्न आहे. असा माणूस आहे की त्याच्यावर अशी कुठली म्हणजे असं कुठला विरोधक टीका करू शकत नाही की बोलण्याचं कुठलं काहीच नाही. आता विरोधक बोलत होते की मागच्या 2 टर्मला की हनबरवाडी धनगरवाडी योजनेबद्दल. आता विरोधकांनी तोंडातून की हनबरवाडी धनगरवाडीचं नाव सगळं येत नाही. कारण साहेबांनी हनबरवाडी धनगरवाडीचं जो काय ही आहे विकास तो पूर्ण पाण्याचा करून टाकलेला आहे. त्यामुळे हनबरवाडी धनगरवाडी आता तुम्ही विरोधकांकडे गेला म्हणजे साहेबांच्या अपोजिट कोण उभा आहे त्यांच्याकडे गेला तर त्यांना विचारा की तुम्ही मागच्या वेळेस उभे होता तेव्हा तुम्ही हनबरवाडी धनगरवाडीवर बोलत होता, आता का नाही बोलत? हा माझा त्यांच्या अपोजिट साहेबांच्या अपोजिट उभे आहेत त्यांच्यासाठी सवाल आहे. आणि असं काही त्यांनी अशी काही ठोस कामं केलेत. आता सरकार तर भारतीय जनता पार्टीचं आहे तर मग त्यांनी अशी पुशीसावळीत अशी ठोस काय कामं केलेत की ती दाखवू शकतात. हा एक माझा सवाल आहे त्यांच्यासाठी. मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे? मुख्यमंत्री माझ्या मते तर बाळासाहेब पाटीलच झालं पाहिजे. बाळासाहेब पाटील आता आमदारकीला उभे राहिले ती पण हो राहिले ते निवडून आले की ते मुख्यमंत्री पण होऊ शकतात. असं काही नाही, कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो. का तर हे यांचं काय आता ज्याच्या ज्या सीटा लागतील परत जे काय पवार साहेब निर्णय घेतील त्यानुसार मुख्यमंत्री होणार. काय वार आहे तुमच्या मतदारसंघात? इकडे तर आता कराड उत्तर मध्ये भारतीय जनता पार्टीचं वारं जास्त आहे. कारण 25 वर्ष आमदारांनी इथं कधी रोड वगैरे पुसावळी वडगावचा, आम्ही वडगावचा रहिवासी आहे. पुसावळी तर एवढं म्हणजे एक गुडगाभर खड्डे होते, रस्ता आम्हाला कधी बघायला भेटला नाही. पण आता हा विटा महाबळेश्वर हा रस्ता भारतीय जनतेच्या माध्यमातून झाला गडकरी साहेबांच्या, त्यामुळं इथं भाजपचं वातावरण चांगलं आहे. आणि या निष्क्रिय आमदारांना यावेळी जनता घरी बसवेल. ती लोक तर म्हणतात तू तरी वाजणार. तो तारखेची वाजेल, तो तरी वाजून शकत नाही ना. त्यांनी काम काय केलंय आता? आतापर्यंत काम काय केलं? हातात घेतली. काम काहीच केलं नाही ना त्यांनी. तो तरी हातात घेऊन करायचं काय? लाडक्या बहिणीचे पैसे कोणी दिले? कोणी दिले? कोणी दिले? महायुतीने दिले ना. ते म्हणतात 3,000 देतो, 1 लाख देतो म्हणले होते, दिले का त्यांनी? नाही दिले ना. मागल्या वेळी सत्ता आल्यावर देतील ना. सत्ता आल्यावर कसे देतील? ते असं बिनबुडाचे आरोप लावतात ते काय पण. हा इथं कसं आहे, मतदारसंघात भाजपनंच काम करायचं आहे. कारण भाजपनं आपल्या सगळ्यांना चांगलेले आता हे रस्ते दिसतात, ते रस्ते भाजप सरकारमुळेच चालेल. याच्या आधी सांगा 2014चा रस्ता होता का चांगला? सगळे खड्डेच होते. 2014 नंतर आता सगळे रस्ते झालेत. आणि हे सगळे इथं कराड उत्तर मतदारसंघात वार आहे ना, ते धैर्यशील कदम भाजप जिल्हाध्यक्ष आहेत ना, त्यांच्या माध्यमातून मनोज गोरफडे यांना आमदार करायचं आहे. बरं काय हो, रस्ते कधी झालेत? रस्ते मला तर काय आठवत नाही कधी झालेत, पण आता होतील. महायुतीचं सरकार आल्यानंतर होणार रस्ते व्यवस्थित. होणार रस्ते होते. काय वार आहे इकडं? वार आता मनोज दादांचंच आहे. भाजपचं वार आहे. भाजपचं वार आहे. काय हो, काय वार आहे? भाजपा महायुती. का बरं भाजपा महायुती? लोक म्हणतात तुतारी वाजन, बाळासाहेब पाटील षटकार वाजणार. षटकार नाहीत मारणार, ते घरी बसणार आहेत आता. कारण का त्यांच्याच पक्षाचे लोक त्यांना नाराज झालेत. कारण का स्वतः सांगतात यशवंतराव चव्हाणांचे आम्ही वारसदार आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांनी कुठला विचार दिला की सत्तेचं विकेंद्रीकरण करणं. आज तुम्ही सुद्धा हे जे काम करताय ते सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा एक भाग आहे. त्यांच्या सुद्धा पक्षामध्ये आमदाराच्या लायकीचे अनेक माणसं आहेत. मानसिंगराव जगदाळे साहेब असतील आमचे, खंडोबाच्या देवाचं दर्शन घेऊन जे प्रचाराचा नारळ फोडतात ते देवराज दादा मानकरे आहेत, ते आहेत. इकडं आमचे जितेंद्र दादा आहेत, चंद्रकांत दादा होते. त्यांना कुणालाही त्यांनी आमदारकीची संधी न देता सलग 5 वर्ष ते स्वतः त्या सत्तेला चिटकून राहिलेत. आणि आता जनतेने ही इलेक्शन हातात घेतली. 25 वर्षाच्या अनुभवी माणसाला सोडून नवीन माणसाला का मत द्यायचं लोकांनी? अनुभवी म्हणजे काय? वय वाढलं की अनुभव नसतोय. अच्छा, अनुभव हा वयानं येत नाहीये. अनुभव हा इच्छाशक्तीनं, क्रिएटिव्हिटी जी असते की नवीन काय करता येईल. मला एक सांगा, तुम्ही आज पत्रकारिता क्षेत्रात काम करता, आपल्या महाराष्ट्रातच फक्त आमदाराला आमदार म्हणतात. ऍक्च्युली ह्या माणसाला विधायक म्हणतात. विधायक कुणाला म्हणतात? जो विधायक काम करतो तो, किंवा ज्याच्याकडून विधायक कामाची अपेक्षा असते ते. आता त्यांचे कार्यकर्ते म्हणतात की आमदारांनी गटर बांधले, नाले बांधले. आमदार गटर नाले बांधा असतो का मॅडम? खरं सांगा. यशवंतराव चव्हाणांनी गटर नाले बांधाय पंचायत समित्या काढल्या, जिल्हा परिषद काढले, तिथं जनसुविधेची कामं दिली की गटर बांधायला, छोटे छोटे रस्ते बांधायला. 1 किलोमीटरचा रस्ता आमदारांनी बांधावा का? आमदारांच्याकडून 2-2, 3-3 जिल्ह्याला जाणारा रस्ता असावा. 40-50 किलोमीटर वाहणार पाण्याचं प्रकार, पाण्याची कामं करावी. हे आमदारांचं काम आहे. मोठे कॉलेजेस, मोठं झालं काम इथं? काय झालंय तेव्हा? हा रस्ता गडकरी साहेबांनी केलाय, जो उभा आहे तो. हा गडकरी साहेबांची कृपा आहे.
त्याला म्हणायचं विधायक काम करणारा माणूस. मोदी साहेब किंवा भाजप सरकार काम मॅडम कसं करतं माहिती आहे? 1000, 2000, 3000 कोटी त्यांची कामं 8 लाख 3 लाख, ह्या सभागृहाला 2,90,000. ही विधायकाची कामं आहेत का? विचार करायसारखी गोष्ट आहे. विधायकानं विधायकच कामं केले पाहिजेत. पंचायत समिती सदस्य आम्ही सरपंच होतो मॅडम, आम्ही 8-9 लाखाची अनेक कामं केली. पण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे की संपला की 7 आमदार ह्या जिल्ह्यामध्ये महायुतीचे आहेत. संपला विषय. दिवस गेले ते मॅडम. तो काळ होता, तो आता भूतकाळ झालेला आहे. देश दुसरीकडे निघालेला आहे. काँग्रेसच्या विचारांची लोक आहेत की अजून पण, नाही. म्हणून तर बाळासाहेब पाटील एवढी वर्ष आमदार राहिले नाही, की. बाळासाहेब पाटील आमचं दुर्दैव. आमच्या दुपळी होत्या 14 साली त्यांच्या विरोधात 1,06,000 मतं आहेत. रेकॉर्ड बघा. त्यांना 76,000 मतं आहेत. त्यांचं काहीतरी भाग्य की ते निवडून येतात दुपळीमुळं. आणि आता ती झालेली आहे विषय. धैर्यशील दादांनी जिल्हाध्यक्ष या नात्याने ही जिल्ह्याची सगळी निवडणूक स्वतःच्या हातात घेतलेली आहे. आणि मनोज दादा मोठ्या फरकानं या ठिकाणी निवडून येणार आहेत. त्यामुळं बोला बोला. कारण त्यांच्याकडे व्हिजन आहे. भारतीय जनता पार्टी ही व्हिजन ठेवणारी पार्टी आहे. बरोबर. काय वाटतंय, कमळ फुलन की तुतारी वाजन? 100% कमळ फुले. का बरं? कारण प्रस्ताविक विकासाकडे बघताना मागील 2.5 वर्षांमध्ये जे पालकमंत्री आणि सध्याचे उमेदवार SP गटाचे तुतारीवाले यांच्या कामाचं झंझावात बघितला. एक 100 मीटरवरती जावा डाव्या बाजूनं, आज 15 वर्ष झालं माणसं रस्ता करा म्हणून मागं लागलेत. जिल्हा परिषद रस्ता त्यांच्याकडं काही करायचं होईना झालंय. पहिली गोष्ट साधं गोष्ट आहे ती. त्याच्यानंतर जाल तिथं घोटाळ्याची टोळी त्यांच्या बरोबर आहे. सोसायटी असू द्या, ग्रामपंचायत असू द्या, सगळ्या टोळ्यांचा ते मुख्य झालाय बाळासाहेब पाटील. आमदार, निष्क्रिय आमदार त्याला म्हणावं लागेल त्या गोष्टी. होय, ते गेल्या वर्षी जी दंगल झाली होती इथं, काय त्याचा इम्पॅक्ट होईल का? नाही, मुळीच नाही. काय काय नेमकं ते एक असं कुठून त्याचा पुष्सावळीकराशी काही एक संबंध नाही. आणि कुठल्या तरी माती फिरवणे म्हणजे हे ह्यांचंच कारस्थान. काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी पहिल्यापासून ह्या देशामध्ये सोडाचं, जातीचं, धर्माचं राजकारण केलेलं आहे. अशी त्यांनी कुठलीही कधी एखाद्या डायलॉग केलाय का, एखादा लोगो आणला का? मोदींनी जसा आणला की सबका साथ सबका विकास. सबका मध्ये मॅडम तुम्ही आम्ही सगळ्या जाती धर्माचे लोक सगळे झाले सबका. त्यांनी कुठला भेदभाव केला का? आता लाडकी बहीण योजना आणली. आम्ही धैर्यशील दादांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष आहेत दादा, आम्ही जवळजवळ 2-2.5 हजार कामगारांचे फॉर्म भरले. तिथं भेदभाव केला का? की तू जाती धर्माचा आहे? ते तरी कुठं आहेच ना. आम्ही दंगल जी घडवली ती त्यात कारण ना, त्याच काँग्रेसचीच विचारसरणीचं काम आहे. ती पहिल्यापासूनच आहे की दंगली घडवणे आणि मताचा विभागणी करणे आणि भाजपला शिक्का मारणे की बाबा हे हिंदुत्ववादी आहेत. भाजप हिंदुत्ववादी असता तर हा रस्ता होतोय, एवढी धरणं होत्या, एवढे इन्फ्रास्ट्रक्चर होतंय, एवढं केबल ऑपरेटिंग होतंय, एवढ्या वंदे भारत आल्या. ती काय धर्माच्या नावाखाली आणि रस्त्यांचा आणि केबल ऑपरेटरचा काय संबंध? हो, आहे की संबंध. कारण काय एका विशिष्ट समाजाला धरून भाजप काम करत नाही, ह्या देशाला धरून भाजप काम करते. अच्छा. मग ह्या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक आहेत, मग त्यांना डोळ्या पुढे धरून काम करते. आज मुख्यमंत्र्यांनी जी योजना आणली ती कुठल्या जाती धर्माला डोळ्यासमोर धरून आणली का? की माझ्या सगळ्या बहिणींना याचा लाभ मिळाला, ती आणली. त्याच्यावर पण यांनी टीका केली की 1500 रुपयात काय होतं. 1500 रुपयात मॅडम खरं सांगा, एका गरीब स्त्रीला 1500 रुपये म्हणजे लाख मोलाची किंमत आहे त्याच्यासाठी. हा आजही आहे. काय होतो 1500 रुपयात? गरीबाच्या घराच्या श्रीमतीकडे जावा तुम्ही आता हे सगळं घेऊन आणि तिला विचारा की तुला 1500 रुपयात काय होतं. ती तुम्हाला पाढा वाचून दाखवल. माझ्या मुलाची पुस्तकं घेतली मी ह्या महिन्याच्या, काय मुलांना गणवेश घेतला, घरात चिरोक मिरोक जे कमी होतं ते मी घेतलं, 200 रुपये मालकांना दिले. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही 1500 रुपये दिले आणि तेलाचा डबा 2200वर 2400वर केला. मला एक सांगा, ही जी मार्केटिंग आहे त्यात शासनाचं काही नियंत्रण असते का? ह्याच्या आधी ही किती वेळा महागाई झाली का? झाली नाही. महागाई ही चढ उतार, आवक जावक, वस्तूंच्या भाव नाही, शेती पिकाला भाव आहे ना, कमी नाही. आता आमदारांच्या काळामध्ये 15 वर्षापूर्वी 800, 900, 1200 रुपये टनानं जात होता. दूध मॅडम 20 रुपये 60-70 रुपयेवर गेलेलं आहे. दरवाढ नाही. कशी महागाई झालेली जरी असली तरी देणाऱ्या घेणाऱ्याकडे त्याचे पैसे येतात ना. म्हणजे एखादी महागाई झाली तर तो देणाऱ्याला त्याचा फायदा होतो, घेणाऱ्याला तोटा होतो. दुसऱ्या गोष्टीमध्ये काय महागाई झाली तर त्या देणाऱ्याला त्याचा फायदा होतो. म्हणजे हे एक मार्केटचं चलन आहे ना, तर त्याचा फायदा होणारच आहे ना जनतेला. आज उसाला 10 वर्षापूर्वी 800, 900, 1000, 1200 रुपये टन होता, आज 3500, 3400 रुपये टन आहे. ही वाढ पण धरलीच पाहिजे ना. शेतकरी का रडतोय? नाही रडत. कुठे सांगतोय रडतोय? समाधान आहे शेतकरी. कुठे समाधान आहे शेतकरी? मी स्वतः एक शेतकरी आहे. समाधान आहे. पाणी आलंय, ऊस आव इकडे मॅडम काय सुद्धा नव्हतं. कुसळं होती, काही सुद्धा बघायला सुद्धा नव्हतं, रस्ते नव्हते, असली दगड होती. आता ह्या आमदार साहेबांनी काल इथं सभा घेतली
25 वर्षाच्या काळात पहिल्यांदा सभा घेतली. का घेतली? इथं काय नव्हतं तर मग कुणी केलं एवढं? भाजपनं 14 सालापासून हे सगळे डेव्हलपमेंट आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे. अटल बिहारी वाजपेयींनी काय काम केलेलं आहे. हे कॅनॉलची कामं मोठी जी झालीत ती महायुतीच्या सरकारमधनं झालेली आहेत. कारण का भाजपचं मी मगाशी सांगितलं की विजन मोठं आहे, छोटं विजन नाहीये त्यांचं. विद्यमान आमदारांनी काय केलं? विद्यमान आमदारांनी केले की 2,90,000 रस्ते, कुठेतरी सभा मंडप, 150 मीटर रस्ता, त्याच्या पुढे विरोधकाचं घर आले की तिथपर्यंत रस्ता केला. हे विधायकाचं काम नाही आणि विधायकाचं हे लक्षण नाही. ते विरोधक असतील, आम्हाला त्यांचा अभिमान आहे, सन्मान आहे. म्हणजे ते आमच्याच भागातले आहेत. आम्ही त्यांना, भाजप ही संस्कृती जपणारी पक्ष आहे, आम्ही त्यांना वाईट बोलणार नाही. बरं, आमदार कोण व्हायला पाहिजे? मनोज दादा कराड उत्तरचा आमदार कोण व्हायला पाहिजे? मनोज दादाच होणार आमदार आणि महाराष्ट्रात पण माहितीच्या शासनाला आमदार जिल्हाध्यक्ष दौडीलाल कदम यांच्या माध्यमातून मनोजदादा घोरपडेच आमदार होणार. का हो, तुमचं काय मत आहे? मनोजदादा आमदार झालं पाहिजे. बरं, आपण बघितलं एकंदरीतच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण फिरतोय. इथल्या जनतेचं, मतदारांचं नेमकं काय म्हणणं आहे? मनोज घोरपडे आहेत, बाळासाहेब पाटील आहेत. बाळासाहेब पाटील आता षटकार मारण्याच्या तयारीत आहेत. मनोज घोरपडे सुद्धा मैदानात उतरलेले आहेत. आता बघूयात बाळासाहेब पाटील षटकार मारणार की मनोज घोरपडे त्यांचा विजय रथ रोखणार. तुम्हाला काय वाटतंय? कराड उत्तरचा आमदार नेमका कोण व्हायला पाहिजे? तुमची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग लढती असतील, तिथलं राजकारण असेल, हे तिथल्या जाणकारांच्या मते तुम्हाला समजून घ्यायचं असेल, विविध नेत्यांच्या मुलाखती ऐकायच्या असतील तर विशेष भारीला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.